नमस्कार, मी संभाजी जमदाडे. आमच्या विहिरीमध्ये गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक भली मोठी मगर दिसत होते, परंतु आमच्या वडिलांनी काय केलं, ते घोरपड आहे असं समजून दुर्लक्ष केलं होतं. काल दुपारी मी 3 वाजता मोटर बंद करायला आल्यानंतर ते मगर पाहिले आणि मोहोळ आणि सोलापूरच्या रेस्क्यू टीमशी संपर्क साधून काल ते बरोबर 4:30ला आल्यानंतर रात्रभर त्यांनी इथं मुक्काम करून सकाळी 6 वाजता रेस्क्यू टीमच्या मदतीने आणि कामती पोलीस स्टेशनच्या सहकार्याने ते मगर पकडलेले आहे. मगरीचं काय वर्णन करणार? किती फुटाची होती काय? मगर अंदाजे 6 फूट लांब आणि 2 फूट रुंदी आहे. अंदाजे त्याचं वजन असेल 70 ते 80 किलो. कशी रेस्क्यू केली ह्याने वन विभागाने? पिंजरा आतमध्ये त्याने 5 बाय 7 फुटाचा पिंजरा टाकून आतमध्ये दोरीच्या सहाय्याने ते पिंजरा आतमध्ये टाकला आणि ते मगरला त्यामध्ये हुसकावण्यात आलं आणि ते मगर आतमध्ये जाऊन बसली. हे किती तास चाललं सगळे? हे मगर पकडण्याचा कालावधी साधारण ते 2 ते 2.5 तास चाललेला आहे. याच्यापूर्वी काय या भागात मगरीची काय चर्चा झाली होती, आढळली होती कधी? आमच्या अंदाजे हे मगर आहे ना, गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या पावसामध्ये आमच्या शेतापासून 5 किलोमीटर अंतरावर होती खोरी भागामध्ये. तिथनं पाणी संपल्यानंतर सैपानमध्ये आले. सैपानमधून कॅनलच्या पाण्याच्या वाटे हे तर विहिरीमध्ये आलेले. कधी विहिरीत उतरलो होतो का काय? मग त्याचा काय अंदाज आला का मगरीचा? काय मगरीचा अंदाज आला नाही कधी. हे 2-3 दिवसापूर्वी निदर्शन आले होते. कुठं ती बसली होती येऊन तरी? विहिरीच्या मध्यभागी येऊन बसत होते. एवढ्या वर्षात कधीच काय दिसली नव्हती? काहीच नाही. आणि ही मगर आल्यामुळे ह्या भागातल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं आणि आज सकाळी ते मगर पकडले आहेत. किती किलो वजनाची असेल ती? सरासरी 70-80 किलोची होते.